दिनांक 13 पासून येणारा महिना, सव्वा महिना या संभाजीनगरात लबाडांनो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। अधिकृतरित्या उद्यापासून वेगळे कार्यक्रम प्रत्यक्षात शिवसैनिक रस्त्यावर येऊन करणार आहेत आणि ज्यानंतर शिवसेनेला आंदोलनाची घोषणा केली त्यानंतर बरीच हालचाल प्रशासनात, सरकारमध्ये, प्रसिद्धी माध्यमामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली। परंतु आमचा उद्देश या शहरातील जनतेला पाणी द्यावं अशा पद्धतीचा आहे। या पाणी देत असताना लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रशासन आणि अन्य राजकीय पक्ष, विशेषतः सत्ताधारी पक्ष प्रयत्न करतात। आमचा सिंपल विषय आहे, जलवाहिनी ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल, परंतु आत्ता शहराला 140 MLD पाणी दररोज येतं। या शहराची आवश्यकता 240 MLD आहे। जर 140 MLD पाणी दररोज येत असेल आणि 240 आवश्यकता असेल तर 2 दिवसाला किंवा 3 दिवसाआड या शहरातील जनतेला पाणी भेटलं पाहिजे। महापालिकेचा अधिकृत आकडा 4 दिवसाआड असला तरी या शहरात कुठंतरी, आणि जर अशा पद्धतीनं पाणी मिळत असेल तर मग पाणी जी पट्टी आहे ही जर आपण 30 दिवसाच्या पाण्याची घेत असू आणि तुम्ही 15 दिवसाला पाणी देत असाल तर वर्षभरामध्ये तुम्ही 12 महिन्यात 12 दोन्ही 24, फार झालं तर 25-26 दिवस करताय। सांगण्याचा मुद्दा हा की जनतेवर मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं पाण्याचा महसूल सुद्धा सरकार लावतं पाणी देत नसताना। प्रशासनाचं नाकर्तेपण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, पाणी न द्यायला। प्रशासनातले सक्षम अधिकारी या पद्धतीनं काम करत नाही। अधिकाऱ्यांना पाणी पुरवठा करताना रात्र जागावं लागतं, रात्रंदिवस फिरावं लागतं, परंतु साईटवर एकही कन्सेंट इंजिनियर कधीही पाणी पुरवठ्याचा नसतो। म्हणून या विरोधात आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे। उद्या शहरामध्ये सगळ्यात आधी ठिकठिकाणी आम्ही रिकाम्या हंड्याचे तोरण लावणार आहोत। एक जागा आहे बाबा पेट्रोल पंपाची, दुसरी आहे रेल्वे स्टेशनची, तिसरी आहे मुकुंदवाडी आणि चौथा आहे हर्सोल टी पॉइंट। बाबा पेट्रोल पंपावर खैरे साहेब राहणार, मी बहुधा मुकुंदवाडीला जाणार, त्रिंबक तुपे एका ठिकाणी जाणार आणि राजू वैद्य एका ठिकाणी जाणार आणि मग तिथली स्थानिक शाखा त्या पद्धतीनं हे आंदोलन करणार। नंतर आमच्या 19, 20, 21ला भल्या पहाटे सकाळी ठिकठिकाणी नागरिकांच्या बैठका आम्ही घेणार आहे। सकाळी 6:30 वाजता ते 8 वाजेपर्यंत रोज 3 बैठका अशा पद्धतीनं शिवसेना घेणार आहे। 22, 23, 24ला शिवसेनेच्या 6 टीम आहे, एकेका मतदारसंघात 2-2 टीम। या 3 दिवस 6 ठिकाणी 18 ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे। नंतर ढोल बजावाचं आंदोलन आहे, सायकल रॅली आहे। वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आमची युवा सेना आणि युवती सेना करणार आहे। महिला आघाडी प्रभाग कार्यालयाला निवेदन देणार 21 तारखेला आणि 28 आणि 29ला वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या टाकीचं पूजन करणार आहे। स्वाक्षरी मोहीम जशी आम्ही राबवतो तसं मेल करण्याची मोहीम सुद्धा पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांना आणि आयुक्तांना ती सुद्धा आम्ही राबवतोय। पुन्हा एकदा 2 आणि 3 मेला युवा सेनेच्या वतीनं दवंडी देण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर जनजागृतीपर दवंडीचा कार्यक्रम आम्ही आयोजन केला आहे। त्याच्यानंतर फोटोचं प्रदर्शन हे पाण्याच्या प्रश्नाविषयी जनजागृतीसाठी 4 ठिकाणी फोटोचं प्रदर्शन 5 मे, 6 मे, 7 मे आणि 8 मे असे 4 ठिकाणी फोटोचं प्रदर्शन वेगवेगळ्या चौकात आम्ही करणार आहे। नंतर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही 115 वॉर्डामध्ये सेंट्रली पदयात्रा काढणार आहोत। ठिकठिकाणी 115 वॉर्डामध्ये 30 ठिकाणी आमच्या ऑडिओ सभा होणार आहे।
ऑडिओ सभा म्हणजे आम्ही भले यात्रेत असू पण भाषण आम्ही करणार नाही. आमच्यासोबत जो ऑडिओचा टीम असेल ती ऑडिओवर भाषण ऐकवलं जाणार आहे. अशा 30 ठिकाणी ऑडिओ सभा होतील. आणि पण पदयात्रा जवळपास सगळ्या ठिकाणी या ठिकाणी पदयात्रा निघणार आहे. त्याच्यानंतर जवळपास कट्टा मीटिंग 350 ठिकाणी कट्टा मीटिंग शिवसेनेचे उपशहर प्रमुख घेणार आहे. 30 उपशहर प्रमुख शिवसेनेचे, 30 उपशहर प्रमुख महिला आघाडीच्या, अशा 60 जण जवळपास 9 म्हणजे 9 54 होतील. या 540च्या आसपास कट्टा मीटिंग आमची पुरुष आणि महिला आघाडी घेणार आहे. आणि शेवटच्या टप्प्यात अजून माननीय आदित्य साहेबांनी तारीख दिलेली नाही आणि त्या तारखेला भव्य असा मोर्चा लबाडांनो पाणी द्या अशा पद्धतीनं होणार आहे. उद्या आंदोलन झाल्यानंतर आम्ही पूर्णपणे जॅकवेलपासून ते संभाजीनगरपर्यंत, पैठणच्या जॅकवेलपासून तर दौरा आम्ही सगळे पदाधिकारी करणार आहोत. अधिकाऱ्यांनी तशा सूचना दिलेल्या आहे. परंतु ॲक्च्युअल परिस्थिती काय, ठिकठिकाणचे अडथळे याची पाहणी उद्या सकाळी 10-11 वाजता आंदोलन झालं की आम्ही पैठणला जाणार आहोत. आणि जॅकवेलपासून तर संभाजीनगरपर्यंत 39 किलोमीटर या सगळ्या पाण्याच्या लाईनची पाहणी आम्ही करणार आहोत. आणि मला असं वाटतं हे आंदोलन या शहराचं एक ऐतिहासिक आंदोलन असेल. पाण्याची लाईन आम्हाला माहिती आहे वर्षभर याला लागणार आहे. तर तिच्यावर अवलंबून न राहता आत्ताच्या घडीला असलेल्या पाण्याचं नियोजन योग्य करावं हा आमची मागणी आहे. ही मागणी प्रशासन पूर्ण करत नाही आहे. हातूरमातूर उत्तरं देतं. आणि म्हणून या प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी लबाडांनो पाणी द्या. आता लबाडांनो पाणी द्या आम्ही का म्हटलं की या ठिकाणी 2022ला देवेंद्र फडणवीसांनी मोर्चा काढला होता. आमची सत्ता द्या, आम्ही 6 महिन्यात पाणी देतो म्हटलं होतं. नंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये प्रचाराला आले, आमची सत्ता द्या, 3 महिन्यात पाणी देतो म्हटलं होतं. ते 6 महिने गेले, हे 3 महिने गेले आणि मग ही लबाडी नाही तर काय. आणि म्हणून लबाडांनो पाणी द्या या बॅनरखाली आमचं आंदोलन होतंय. मी आपल्याला प्रसिद्धी माध्यमांना विनंती करेल की या आंदोलनात आपणही सहभागी व्हा. आमचा उद्देश कोणाला विरोध करणं नाही. आमचा उद्देश या संभाजीनगरकरांना पाणी मिळणं एवढा उद्देश आहे. एवढं सांगण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. अख्खी शिवसेना या संभाजीनगर शहरातली एक गट बूथवरचा कार्यकर्ता या कामाला लागलेला आहे. आमचं नियोजन मोठ्या प्रमाणावर याचं मागच्या 8-10 दिवसानं काय महिनाभरानं चालू आहे. आणि उद्यापासून याची सुरुवात पूर्ण 1 महिनाभर मोठ्या ताकदीनं आम्ही करणार आहोत. या आंदोलनाच्या निमित्तानं शहरातील चर्चा सुरू झाली. लोक फक्त विचारतात की किती वर्ष तुम्ही सत्तेत होता, समांतर तुमच्या काळामध्ये चर्चा आली आणि आता तुम्ही हे आंदोलन करताय की कितपत योग्य आहे? मला असं वाटतं हेच मला सांगायचं आहे पत्रकारांना की आपण आंदोलनाची भूमिका लक्षात घ्या. समांतर हे जुना विषय होता, तो रद्द झाला. तो रद्द कोणी केला, कोणी आंदोलनं केली होती, तपासा. तुमचे चॅनलचे बातम्या तपासा. भारतीय जनता पार्टीनं याच्याविरुद्ध आंदोलनं केली होती. समांतर जलवाहिनी त्यावेळेस शिवसेनेचा महापौर होता. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यामार्फत ही योजना मंजूर झाली होती. या योजनेला अमेरिकेत पुरस्कारसुद्धा मिळाला. परंतु नंतर स्थानिक भारतीय जनता पार्टीनं आणि अन्य राजकीय पक्षांनी त्याला विरोध केला होता. आणि त्यावेळेस शिवसेनेवर अनेक आरोप लावले गेले होते आणि त्यावेळेस ही समांतर जलवाहिनी रद्द झाली होती. नंतर नव्यानं उद्धवजींचं सरकार आल्यानंतर हे निश्चित की देवेंद्रजीच्या सरकारच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळाली. परंतु खरी टेंडर प्रोसेस उद्धवजी मुख्यमंत्री आल्यानंतर झाली. आणि नंतर 12 डिसेंबर 2020ला या समांतर जलवाहिनीचं भूमिपूजन उद्धवजींच्या हस्ते झालं. 39 किलोमीटरची ही पाईपलाईन आहे. त्यावेळेस ठरलं होतं की दर महिन्याला किमान 3 किलोमीटर पाईपलाईनचं काम व्हावं. आणि असं करत 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 जवळपास 13 महिन्यामध्ये या पाईपलाईनचं काम पूर्ण व्हावं. 22 महिन्यात. कोविडचा काळ सगळा संपायला मला असं वाटतं 21चं वर्ष उगवलं. उद्धवजींचे मुख्यमंत्री असताना ते 4 वेळेस तिथं व्हिजिटला आले. आदित्य साहेब आले. त्यावेळेस ठरलेल्या सिस्टीमनुसार काम पर महिन्यात किती किलोमीटर ते होत होतं.
परंतु आताचं आणि याच्या आधीचं एकनाथ शिंदेंचं सरकार आल्यानंतर हे काम रेंगाळलं. त्याला अनेक अडचणी अनेक कारणं असू शकतील, पण ते काम रेंगाळलं आणि आजही 3 किलोमीटरची पाईपलाईन होण्याचं काम बाकी आहे. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आमचा मुद्दा असा आहे, चला आम्हाला हे मान्य आहे आमच्या काळात होत, पण आमच्या काळात आम्ही 2 दिवसाला पाणी तर देत होतो, 3 दिवसात तर पाणी देत होतो. आणि याविषयी शिवसेना पक्षप्रमुखांनी जाहीर माफी सांस्कृतिक मंडळावर त्या काळात मानलेली आहे. आमचं सरकार जाऊन 3 वर्ष झाले, 3.5 वर्ष झाली, महापालिका नसून 5 वर्ष झाली. या 5 वर्षाचा आणि या 3 वर्षाचा आता हिशोब मागण्याचा अधिकार आम्हाला आहे. मागच्या काळात जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही 2 दिवसाला, आम्ही 3 दिवसाला पाणी देत होतो, हे छातीत ठोकून आम्ही सांगतो. काहीही मत हां हे पहा, मला असं वाटतं तुम्ही काड्या करणं बंद करा. म्हणजे स्पष्ट सांगतो, तुम्ही पत्रकारांना काड्या करणं जरा बंद करा. खैरे साहेब शिवसेना नेत्यांची बैठक आहे आणि त्यांनीच सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. काल परवा मी तर काही बोललेलोच नाही आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं पत्रकारांनी आंदोलन सोडून बाकीच्या काड्या करणं बंद करा, अशी मी त्यांना हात जोडून विनंती करतो. आमच्या पक्षाचं आम्ही पाहायला सक्षम आहोत. तुम्हाला बातम्या छापायच्या तर छापा, नाही छापायच्या तर नका छापू. आम्ही माहिती द्यायला आलो, इतकं स्पष्टपणे तुम्हाला आम्ही सांगतो. काड्याच करणं या महाविकास आघाडीने हां, हे शिवसेनेचं आंदोलन आहे. हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन आहे. काही नाही, आमच्या पक्षाचा हा कार्यक्रम आहे. 2010ला समांतर आली होती. 6 महापौर झाले या काळामध्ये, 12 अधिकारी झाले, 11 अधिकारी. या सगळ्यामध्ये सर्वाधिक महापौर तुमचे होते 4. त्यामध्ये पती-पत्नीचा पण समावेश होता. तुमचे कामगार आहेत. तुम्ही एवढं सगळं दोषी जर समोरच्याला देत असाल तर तुम्ही यामध्ये दोषी नाही आहेत का? हे पहा, मला वाटतं मान्य कृष्णाजी, आम्ही या संदर्भात सांस्कृतिक मंडळावर मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी एवढा दम पण लागतो, ताकद पण लागतं की माफी मागायची ती उद्धवजी ठाकरे साहेबांनी मानलेली आहे. माझा मुद्दा असा आहे, मी समांतर जलवाहिनी 4 महिन्यानं होईल, 6 महिन्यानं होईल, 1 वर्षानं होईल. तुम्ही एक या शहराचे नागरिक म्हणून मला सांगा, 240 MLD या शहराला पाणी लागतं, 140 येत नाही पाणी. आपल्याकडे पाणी नाही हा प्रश्नच नाही, आपला नियोजनाचा प्रश्न आहे. 140 MLD जर 2 दिवसात दिलं तर 280 MLD पाणी आपण देऊ शकतो. आपल्याकडे 140 MLD पाणी येतं, 280 येतं, म्हणजे 40 MLD आपला वाया जातं असं समजू, चोरी होती असं सांगू. मग तुम्ही 2 दिवसाला पाणी का देऊ शकत नाही? मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की 3 दिवसाला पाणी का देऊ शकत नाही? तुम्ही 14 दिवसाला आणि 12 दिवसाला पाणी देता. माझा मुद्दा बेसिक आंदोलनाचा हा आहे. माझा मुद्दा जलवाहिनी कधी होईल हा मुद्दा नाही आहे. माझा मुद्दा समांतर जलवाहिनी कधी होईल, तिला 800 कोटीचं कर्ज अजून सरकारकडून घ्यायचं आहे. महानगरपालिकेचा जो वाटा आहे, मला वाटतं त्याच्यात जायला गेलं तर अनेक विषय आहेत. मला राजकारण सांगायचं नाही, पण त्यावेळेस उद्धवजींनी सांगितलं होतं की याच्यातला महापालिकेचा वाटा राज्य सरकार भरेल. आता जो 850 कोटी रुपये राज्य सरकारने वाटा भरायचा, राज्य सरकार कर्ज रूपाने द्यायचं म्हणतंय. आता कर्ज रूपानं दिल्यावर या महापालिकेची आर्थिक शक्ती आहे का की 20 कोटी रुपये दर महिन्याला हप्ता फेडायचा? म्हणून हा विषय आपण बाजूला ठेवू. 140 MLD पाणी, त्याचं नियोजन व्यवस्थित करावं एवढा आमचा मुद्दा आहे. समांतर जलवाहिनी कधी होईल, त्याच्यातल्या अडचणी काय याची जाणीव मला आहे. मी त्याच्यातला पूर्ण अभ्यास केलेला आहे, मला त्याच्यातली पूर्ण माहिती आहे. अजूनही 3 किलोमीटर पाईपलाईनचं काम बाकी आहे, त्याला वेळ लागेल याची मला पूर्ण जाणीव आहे. तांत्रिक अडचणी मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. मी काय याच्यावर कोणाला लगेच फाशीवर दे असं मुळीच म्हणत नाही. माझा मुद्दा असा आहे की जे पाणी आपल्या शहरात 140 MLD येतं त्याचं नियोजन नीट नाही, हा माझा या सगळ्या आंदोलनाचा आणि पत्रकार परिषदेचा मुद्दा आहे. नियोजनाचा मुद्दा असा आहे, नियोजनाचा मुद्दा असा आहे की जी पाईपलाईन अस्तित्वात आहे ती पूर्णतः जीर्ण झाली आहे, एक्सपायर झाली आहे, आणि ज्या कारणामुळे पाणी येते असं प्रशासनाचं यावर उत्तर आहे. आंदोलन करणाऱ्यांनी किमान या गोष्टी समजून घ्याव्या. बोलू किती वेळेस पाण्याची लाईन फुटली सांगा?
50 किती दिवसाला फुटते? रोज नाही फुटत. एक कधीतरी 8-15 दिवसाला आताच्या काळात फुटते. तर एखाद दिवस पाणी पुरवठा विस्कळीत व्हावा ना, रोज का? एक आपल्याला माहिती आहे की याला पॅरलल इमिजिएट एक लाईन जवळपास 200 कोटी रुपयाची सरकारने टाकायला सुरुवात केलेली आहे. किती? 900 म्हणजे ना. एक पॅरलल इमिजिएट ते वेगळे 200 कोटी रुपये प्रशासन खर्च करत आहे की इमिजिएट समांतरचं होईपर्यंत पर्यायी व्यवस्था 1 महिन्यात लाईन करणार होते. किती दिवस झाले? म्हणजे जुनी लाईन, नवीन एक 900 mm ची लाईन आणि तिसरी समांतरची लाईन, अशा 3 लाईन आपल्याकडे होतात. तुमच्या काइंड युअर इन्फॉर्मेशन. 700, 1200, 900. एक 700ची, एक 900ची आणि एक 1200ची. 700ची जुनी आहे, 1200ची जुनी का? 1200ची. या सगळ्या जुन्या आहेत. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही 200 कोटी त्याच्यावर खर्च केले, 1 महिन्यात देणार होता. आता तुम्ही तुम्हाला 15 दिवस लागणार, 1 महिना लागणार, मग पावसाळा झाल्यावर तुम्ही पाणी देणार. सरकारला, या प्रशासनाला या गोष्टीची जाणीव नाही का? हा आमचा मुद्दा आहे. बरं, आणखी असं की या ज्या योजना झाल्या आहेत, या तुमच्या लोकांनी, तुमच्या नेत्यांनी, तुमच्या नगरसेवकांनी प्रचंड पैसे खाते म्हणून मिळू शकत नाही, असं तुमचा एक जुलम शिरसाट ते तुमच्यासोबत होतं. मला असं वाटतं हे धंदे सगळे शिरसाटांना चांगले माहिती असेल. तेही नगरसेवक होते, तेही सभागृह नेते होते, तेही महापालिकेत होते. मला असं वाटतं याची माहिती त्यांना जास्त असेल. मला याची माहिती मुळीच नाही. माझा मुद्दा आत्ताच्या घडीला समांतर जलवाहिनीविषयी नाही. माझा मुद्दा 140 MLD पाणी जे दररोज येतं त्याचं डिस्ट्रीब्युशन योग्य वेळी योग्यतेनं व्हावं, एवढाच माझा मुद्दा आहे. त्यावेळेस पहिला करार रद्द झाला होता याचा समांतरचा, त्यावेळेस देखील आपलेच महापौर. तुम्हाला असं वाटत नाही का त्यावेळी जर करार जो होता तो रद्द केला नसता कंपनीसोबत, का सगळ्यांना पाणी मिळालं नसतं एक, आणि जो करार रद्द झाला त्याची कारणाच्या विरोधात तुमच्यावरती आरोप करतात, तुमच्या पक्षाच्या नेत्यावर चंद्रकांत खैरेवर यांच्यामुळे ही समांतराचं वाटोळ झाला असा आरोप केला जातो. तर जर पहिल्यांदाच करार रद्द केला नसता तर आज मुबलक पाणी मिळालं नसतं. करार रद्द करायला भाग कोणी पाडलं? मला असं वाटतं मी येणाऱ्या आठवड्यात त्यावेळेसचे भारतीय जनता पार्टीचे सगळे आंदोलनं, तुमच्याच बातम्या, पेपरचे कात्रणं एक आठवड्याभरानं प्रेस घेऊन तुमच्यासमोर मी आणतो. हा करार रद्द करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं काय काय केलं होतं, कसे कसे आरोप केले होते, आणि मग आम्ही विचार केला. आम्ही शहराला पाणी देतोय, आम्ही आरोप सहन करायचे. मग भारतीय जनता पार्टीला या शहराला पाण्याची आवश्यकता नव्हती का? त्यांनी आरोप करण्यात धन्यता मांडली आणि मला असं वाटतं जनमताच्या बाजूनं मग आम्हीसुद्धा अशी भूमिका घेतली. रद्द होतं असेल तर होऊ द्या, नव्यानं मग आलो याच्यात तरी काय. आता त्यावेळेस आमच्यावर आरोप लावला की जी 1200-1300 कोटीची योजना होती 1780 कोटीवर गेली, भ्रष्टाचार झाला. आता मला सांगा, डिक्लेअर भले 2780 कोटी असेल, ही योजना 3300 कोटीवर गेली, याच्यात भ्रष्टाचार झाला का नाही झाला सांगा. आता तर आमचं सरकार नाही आहे. 1780 कोटीच्या नंतर 3200 कोटी तर भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. पण माझं याच्या पुढे जाऊन असं म्हणणं आहे, कोणत्याही पक्षाविषयी, कोणत्याही राजकीय संघटनेविषयी मला काही बोलायचं नाही. मला असं एकच माझं म्हणणं आहे, 140 MLD पाण्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही हे करू शकता की एक दिवस सिडको अडकोला पुन्हा 140 ML द्या, एक दिवस संभाजीनगर शहराला 140 ML द्या. काम सहज होऊ शकतं ना, सोपं काम सहज होऊ शकतं सोपं. परंतु प्रशासन हे का करत नाही? जर 240 MLD आपल्या शहराला लागतं तर शहराचे 2 भाग करून 140 पूर्णपणे एका एरियाला सिडको अडकोला एक दिवस दिलं पाहिजे आणि पूर्णपणे जुन्या शहराला 140 MLD दिलं पाहिजे. असं धोरण का राबवत नाही हे प्रशासन? प्रशासन धोरण कसं राबवतं तुम्हाला माहिती आहे का? इथून आल्यावर इथं, इथून आल्यावर इथं, इथून आल्यावर इथं, इथून आल्यावर इथं, आणि मग पहिल्यांदा पाणी मिळतं, शेवटच्याला पाणी मिळत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की पहिले एक दिवस बंद ठेवा, शेवटच्यांना पाणी द्या, दुसऱ्या दिवशी स्टार्टवाल्यांना पाणी द्या. तसं का करत नाही आहे? एक दिवस सिडको अडकोला पूर्ण पाणी पुरवठा करा, 140 MLD पूर्ण द्या, आणि एक दिवस संभाजीनगर शहराला 140 MLD द्या. असं तर नियोजन होऊ शकतं ना. अलीकडच्या काळात आंदोलन तर भरपूर झाले. 4 वर्षामध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. देवेंद्र फडणवीस
त्या वर्षाचा त्या आंदोलनानंतर काही पाणी मिळालं नाही. आता प्रत्येक एकच आहे, तुमच्या या आंदोलनानंतर पाणी मिळेल का? हे पहा, माझं मुद्दा तुम्हाला पुन्हा वारंवार सांगतो. मी या संदर्भात मला चांगलं माहिती आहे की इथल्या 10 इंजिनियर जर रस्त्यावर उतरले तर लोकांना 2 दिवसात पाणी नीट मिळू शकतं, असं माझं स्वतःचं मत आहे. याला तांत्रिक बाबी तुम्ही सुद्धा पत्रकारांनी जाऊन बघितल्या पाहिजे की याच्यात सिस्टीम काय असते पाणी पुरवठ्याची. याच्यात पाणी पुरवठा, आता मी तुम्हाला सिम्पलच सांगितलं की 240 MLD पाणी येतं ना, 140 MLD पाणी रोज येतं ना. चला, आपल्याकडं एक्सप्रेस फीडर आहे, आपण एक दिवस पूर्णपणे सिडको अडकवला पाणी. त्या दिवशी शहराला एक थेंबी पाणी देऊ नका. एक दिवस सिडको हडकोचा एक्सप्रेस फीडर बंद करा, पूर्णपणे संभाजीनगर शहराला पाणी द्या. होऊ शकतं का नाही होऊ शकतं एवढं सांगा तुम्ही मला. शहराची 240 MLDची आवश्यकता आहे. तुम्ही असं जरी केलं, एक दिवस एक लाईन पूर्ण बंद आणि एक दिवस एक लाईन पूर्ण बंद, एक दिवस एका भागाला पाणी पूर्ण आणि एक दिवस एका भागाला. आता काय करतात, हे स्टेशनलाही त्याच दिवशी पाणी देतात आणि हर्सूललाही त्याच दिवशी पाणी देतात. मग स्टेशनला पाणी पोहोचतं, हर्सूलला पाणी पोहोचत नाही. रोज करायची गरज नाही ना. माझं म्हणणं आहे की एक दिवस एक्सप्रेस फिडरून पूर्ण सिडको अडको देऊन टाका. आंदोलनाचा परिणाम, हो, या 2 आंदोलनाचा किती परिणाम झाला हे आपण सगळे बघतो. आणि आताच्या आंदोलनात काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? आणि या परिणामाच्या संदर्भात असं की प्रश्न सुटत आला आहे, सगळं संपत आलं आहे, लवकरच पाणी मिळेल, पण शेय मार्गाची लढाई जिंकण्याचा अट्टाहास. हे पा, चला आम्हाला सांगा 8 दिवसात पाणी देतो, 4 दिवस 2 दिवसाला 3 दिवसाला आंदोलन मागे घेऊ. चला, कसलंच रेवात, काय इंटरेस्ट नाही आम्हाला आंदोलनात. चला सांगा, कमिशनरने येऊन सांगा किंवा पालकमंत्र्यांनी येऊन सांगा. आज आज किती तारीख आहे? 17 तारीख आहे. चला 20 तारखेला 25 तारखेला आम्हालाही, मला असं वाटतं या शहरातील जनतेला पाणी मिळावं, कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, म्हणून आम्ही पुढाकार घेतो. बाकीचे सगळे पक्ष सत्ताधारी आहेत, आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमचं जनतेचे प्रश्न उचलणं आमचं काम आहे. आणि तुम्ही श्रेयवादाचं म्हणत असाल, तुम्ही सांगा मला 8 दिवसानं पाणी देतो, 3 दिवसाला. चला, मी समांतर जलवाहिनीचं विचारतच नाही आहे. आता सांगा चला 11 दिवसाला ना 10, 8, 7, 6, 4, 3, एक एक टप्प्यामध्ये एक एक दिवसात आपण एक एक दिवस मायनस करू शकतो. जे तुम्हाला गॅरंटीनं सांगतो मी. जर कमिशनरने ठरवलं ना, आजपासून 8 दिवसात एक एक दिवस कमी करता येऊ शकतो. आम्ही हे सगळं बघितलेलं आहे. इथले सगळे नगरसेवक आहे, बरेच जण, बाळासाहेब आहे, हे आहे, आम्ही सगळे नगरसेवक राहिलो आहे. आम्ही पाण्याच्या टाकीवर जाऊन आमच्या वाड्यात कसं पाणी आणायचं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर का नाही? सगळ्यांना नॉलेज आहे आम्हाला. मी सांगतो की आज कमिशनरने ठरवलं ना, 10 दिवसाचं पाणी 8 दिवसामध्ये 4 दिवसावर येऊ शकतं. तुमचं असं म्हणणं आहे की महाआयुक्त आणि जे संबंधित इंजिनियर आहेत ते दोषी आहेत आणि त्यांना बिलकुल. बदललं गेलं पाहिजे अशी मागणी हे पण बदल माझं म्हणणं नाही आहे. काम करत असतील तर मग नाही, माझं म्हणणं नाही. महापालिकेचे अधिकारी इंजिनियर हुशार आहे, त्यांच्या कामाविषयी माझ्या मनात शंका नाही. एखादा लाईनमन सुद्धा महापालिकेचा एकदम ब्रिलियंट आहे. माझं म्हणजे आता त्याला झोपेत जरी सांगितलं कोणत्या पाण्याच्या लाईनचा कसा आहे तर तो इथं सांगू शकतो. असे लोक आपल्या संभाजीनगरात आहे. माझं म्हणणं आहे, जर आयुक्तालाच या कामात इंटरेस्ट नसेल तर इंजिनियर या कामात इंटरेस्ट का ठेवाल? आयुक्त IPLची मॅच खेळण्यात रंगलेला आहे. आयुक्त घरवारीवर लाईट लावण्यात गुंतलेला आहे. त्याला शहराला पाणी मिळो का न मिळो. आयुक्त मोठे मोठे लेआउट, नक्षत्रवाडी, कांचनवाडी तिकडे मंजूर करण्यात गुंतलेला आहे. त्याला याच्याशी घेणं देणंच नाही, काही नाही आहे. त्यांनी उद्या सगळे इंजिनियर बोला आणि पाणी नीट होत नाही, कसं होत नाही सांगा, मी सांगतो. आणि मी तुम्हाला सांगतो, मी 8 दिवसांना कमिशनर बरोबर बैठक घेऊन पाण्याचे दिवस कमी करून दाखवणार. आम्ही तुम्हाला दाखवतो, आम्ही कमी करू. आयुक्ताचं असं म्हणणं आहे की पाणी सोडून कुठलाही मुद्दा करू. पाण्यावर का नाही बोलायचं? का बोलायचं नाही पाणी? आत्ताची गरज पाण्याची आहे ना. का मला घरवारे क्रिकेट खेळायला काय शहरात 10 लाख लोकांना जायचं आहे का? घरवारे ग्राउंडवर फ्लड लाईटमध्ये क्रिकेट खेळायला या शहरातले 10 लाख जाणार आहे का? मला त्याचं मुद्द्याचं उत्तर द्या ना तुम्ही. आहे का उत्तर? नाही कोणाकडे. जे लोकांना आवश्यकता आहे ते पाणी देणं तर महापालिकेचं कामच आहे ना. बॉडी नसल्यामुळे तुम्ही प्रमुख आहे, नाही तर लोकांनी महापौराला जबाब विचारला असता. बाकी काम कसं पटापट करतो?
कमर्शियल लेआउट द्या बरं, 2 दिवसात कसा मंजूर होतो? मग मोठे मोठे टेंडर कसे लागतात ताबडतोब? कसे कचऱ्याचे, मायनिंगचे वगैरे वगैरे टेंडर कसे लागतात? तो कचरावाला रस्त्यावर कचरा फेकतो ते भले दिसत नाही आयुक्ताला. नारेगावहून कचरा उचलण्याचा प्रोजेक्ट आहे, रस्त्यावर तो कॉन्ट्रॅक्टर कचरा फेकतो, आयुक्ताला दिसत नाही. हे त्याला चालतं. मायनिंगचं चालतं त्याला सगळ्या गोष्टी. खरेदी आवाज तो होती चालते. रस्ते खराब केले, 4-4दा उखडाव लावलेले हे दिसतात, हे चालतात का त्याला? या शहरातले रस्ते सरकारने पैसे दिले, स्मार्ट सिटीचे पैसे राज्य सरकारने पैसे दिले, 2-2दा रस्ते उघडाव लावले. तुम्ही जाऊन बघा त्या तिकडचा जयेश्वर कॉलनीचा रस्ता, हे चालतं तुम्हाला? हे धंदे चालतात आयुक्ताला. आणि पाणी का नाही चालत? पाणी द्यावं लागेल त्याला. पण आता हे संपलं का पाणी? थँक्यू. ते पाणी दे बाबा. हे कोण येतं? आविष्कार दाखवला, बाळासाहेब ठाकरेंचं जे एआयचं भाषण दाखवलं, आवाज बसवून ते भाषण दाखवलं. तुम्हाला कोणी विचारत नाही, तुमचे विचार कोणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचे विचार आणि आवाज तुम्हाला आणावे लागले. परत असं दुर्दैव तुमच्यावर होतं. असं त्या शिवसेनेचे असे कोण बोललं? शिरसाट काय ऐकता तुम्ही? शिरसाटला डिपार्टमेंट सांभाळ म्हणा. तुमच्या डिपार्टमेंटच्या सगळ्या निधी फडणवीस त्यांनी पळवला म्हणा. तुम्हाला साधा PS नाही मिळाला म्हणा तुमच्या डिपार्टमेंटला अजून. तरी काय राज्याविषयी बोलता? शिरसाटांना माझा प्रश्न, तुम्हाला PS तरी मिळाला का? तुमच्या डिपार्टमेंटचे 15,000 कोटी दुसऱ्या डिपार्टमेंटला कसे वळवले? हे जरा थांबवता येत नाही तुम्ही काय बाळासाहेबाविषयी बोलता? बावनकुळे असं म्हणाले की हा निव्वळ खोटपणा, तुमचे विचार, तुमचा आवाज तुम्ही ऐकत नाही म्हणून बाळासाहेबांना AI मार्फतचा आवाज लोकांना. हे बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख आहेत. शिवसेना त्यांनी स्थापना केली आहे. त्यांच्याच विचारावर आमची संघटना चालती आणि म्हणून त्यांचे जे विचार, त्यांचा जो आवाज, त्यांचा जो व्हिडिओ, त्यांचा जो ऑडिओ हे लावणं आमचा हक्क आहे. बाळासाहेब आमचे. उलट तुम्हीसुद्धा बाळासाहेबाचे फोटो का लावता हा माझा प्रश्न आहे. तुमचा काय संबंध आहे? तुम्ही तर गद्दारी केलेली आहे. भारतीय जनता पार्टीनं बाळासाहेबांना त्रास दिलेला आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं तुम्ही कोणावर यावर तुम्हाला कोण विचारतं? तुम्ही कशाला मोदींना घेऊन येता? लढा ना तुम्ही. सांगा ना फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढतो म्हणा आम्ही, बावनकुळेंच्या नेतृत्वाला लढतो. आहे का दम? मोदींचं नाव सांगावं लागतं ना तुम्हाला. आम्ही शिवसेना प्रमुखाच्या विचारांचे आहोत. शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे. बाकीची शिवसेना ही अमित शहा, नरेंद्र मोदींची आहे. ही शिवसेना बाळासाहेबाची. त्यामुळे आमचा तो अधिकार आहे, आमचा तो हक्क आहे आणि आमचं ते कर्तव्यसुद्धा आहे. त्यामुळे आम्ही ते करतो. घाटकोपरमध्ये मराठी गुजराती असा वाद सुरू झालेला आहे. गुजराती लोक म्हणजे असं म्हणतात की मराठी लोक धंदे आहेत, मटण मच्छी खाते आहेत असं हिरवलं जातं. हे समोर आहे. ते पण मटण मच्छी खाणं मला वाटतं निसर्गाचं संतुलन राखणं आहे. धंदे लोक मटण मच्छी खातात असं मुळीच मानायचं कारण नाही. निसर्ग चक्र राखण्यासाठी काही जण मांसाहार करत असतील, काही नसतील. आणि मांसाहार करणं न करणं ज्याचा त्याचा खाजगी अधिकार आहे, खाजगी विषय आहे. आणि मराठी माणूस जर असं खात असेल तर मला असं वाटतं गुजरात्यांनी त्याच्यावर बंदी आणण्याची गरज नाही, त्याच्यावर बोलायची गरज नाही. आणि मग जर अशा पद्धतीनं मराठी माणसाला छेडण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस, मग गंदा मराठी माणूस कसा असतो तो मला असं वाटतं या गुजरात्यांना दाखवून देऊ शकतो. शाळांमध्ये हिंदी कंपल्सरी करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर आता वाद होण्याची शक्यता आहे. मनसेनं आता तुला सांगितलं की जर असं करत असेल तर तेलुगू, कन्नड सुद्धा कंपल्सरी नाही. आता मला असं वाटतं नवीन शैक्षणिक धोरणात ते आहे आणि नवीन शैक्षणिक धोरण मानणं काही कंपल्शन नाही आहे राज्यावर. राज्यात मराठी आवश्यक असली पाहिजे हे माझं मत आहे. बाकी इंग्रजी एक येणाऱ्या काळात वाघिणीचं दूध आपण तिला म्हणतो म्हणून ती असावी नसावी ज्याचं त्याचं मत आहे. माझं व्यक्तिगत मत आहे की ती असायला काहीच हरकत नाही. हिंदी आपली राष्ट्रभाषा आपण म्हणतो. दादा
साऊथचे जेवढे राज्य आहेत, तामिळनाडू असेल, केरळ असेल, त्यांनी ते नोंदवलं केंद्र सरकारची निर्मितीसाठी. मग आपण मराठीचं एवढं जास्त मराठीवर वेळ दाखवतो, पण हिंदी ॲक्सेप्ट करणं का गरजेचं वाटतं तुम्हाला? तर मी कुठं गरजेचं म्हटलं? मी म्हटलं मराठी कंपल्शन असावं, बस एवढं माझं मत आहे. मराठी कंपल्सरी या राज्यात कोणी असो, कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असो, कुठलाही असो, या महाराष्ट्रात शैक्षणिक धोरणामध्ये मराठीला कोणताही पर्याय असू शकत नाही, असला नाही पाहिजे, असंच माझं मत आहे. हिंदी ज्याचा त्याचा विषय, ज्याला शिकायचं त्यांनी शिकावं, ज्याला नाही शिकायचं असं करता येणार नाही. हिंदी भाषा ही कंपल्सरी करता येणार नाही असं मला तरी वाटतं. तर मुंबईमध्ये पाहण्यासाठी आंदोलन सुरू आहे, तुमच्या पक्षाचं ते अनिल परब सरदेसाई ते आहेत, ते सगळ्यांना अटक करून दिले त्यांचं म्हणणं आम्ही ते गुंडा होतो पाणी मागायला आता हे पोहोचले. काल आणि परवा मुंबईमध्ये आंदोलनं अक्षरशः सरकारने हुकुमशाही पद्धतीनं दाबण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांचे हे आंदोलनं होती, म्हणून आज शिवसेनेचे सगळे आमदार नेते या आंदोलनात उतरलेले आहे. मुंबईमध्ये सुद्धा लबाडांनो पाणी द्या आंदोलन सुरू झालेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा पिण्याचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. मुंबईचा प्रश्न गंभीर वेगळ्या अर्थाने, आपल्या इथला गंभीर वेगळ्या अर्थाने आहे. मुंबईमध्ये जवळपास 24 तास पाणी असतं. आता मुंबईमध्ये 50-50, 60-60, 70-70 मजल्याच्या इमारती आहेत. तिथपर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे, त्याला दाब असला पाहिजे, अशा वेगवेगळ्या मागण्या मुंबईच्या आहेत. परंतु या मागण्या योग्य असताना सरकार आंदोलन का करू देत नाही? एक तर मागणी पूर्ण करा, नाही तर आंदोलन करू द्या, जनतेच्या भावना व्यक्त करू द्या. आज शिवसेनेच्या नेत्यांना, आमदारांना अटक झालेली आहे. परवासुद्धा अशाच पद्धतीनं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. मग वाटतं सरकार या आंदोलनाला का घाबरते? सरकारने हुकुमशाही सुरू केली का या राज्यामध्ये? कामराला बोलू देणार नाही, आंदोलन करू देणार नाही, खोटे गुन्हे दाखल करू, हे काय धंदे लावलेले आहे? मग आता सुप्रीम कोर्ट बरोबर एक एक थोबाडात मारू लागलेलं आहे. त्यांच्या एक एक विषय चांगल्या पद्धतीनं मारू लागलेला आहे. आणि म्हणून आंदोलन करणं राजकीय पक्षाचा हा अधिकार आहे. ठीक आहे, आंदोलनाच्या जागा, पद्धती याच्याविषयी पोलीस सजेस्ट करू शकतात, पण तो आंदोलनच करू नये ही भूमिका मला असं वाटतं चुकीची आहे. शिवसेना ही भूमिका मुळीच ऐकणार नाही. उलट हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला तर आणखी ताकदीनं आंदोलन आम्ही उभं करू. कोर्टाच्या नवीन कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की काही गोष्टींमध्ये जबरदस्ती करता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितले की हिंदूंच्या मंदिरांमध्ये मुस्लिमांची लोक तुम्हाला चालतील. हे पण शिवसेनेनं जो विरोध केला होता, बेसिक हाच मुद्दा होता आमचा, की वक्फ बोर्डामध्ये तुम्ही हिंदू लोक घालता, उद्या हिंदू मंदिरामध्ये मुस्लिम लोक येणार. कारण वक्फ बोर्ड मला वाटतं जागेबरोबरच मस्जिदीचा सुद्धा प्रशासनाच्या कामात लक्ष देत असते. आणि मग वेगवेगळ्या मशिदीसुद्धा वेगवेगळ्या जागेवर आहेत. आणि अशा ठिकाणी मशीद म्हणा किंवा हा मुस्लिमांचा धार्मिक अधिकार आहे, इथं हिंदूंनी मला वाटतं इंटरफेअर करण्याची आवश्यकता नाही. जर आता तशाच पद्धतीनं उद्या एखादे माणूस म्हटला की आपल्या मंदिराचे ट्रस्ट आहे, उद्या सुपारी हनुमानचा ट्रस्ट आहे, कर्णपुरा देवीचा ट्रस्ट आहे, गजानन महाराज ट्रस्ट आहे, मग तिथं उद्या अशी काही मागणी झाली की इथं मुस्लिम पण टाका 2-2, तर काय करणार तुम्ही? आम्ही हाच विरोध पार्लमेंटमध्ये शिवसेनेनं केलेला आहे. आणि मला वाटतं तीच बाजू सुप्रीम कोर्टात काल बोलणं झालेलं आहे. मला वाटतं कोर्टाची बाजू आहे, न्यायालयीन प्रकरण आहे, आपण याच्यावर जास्त बोलू नये असं मला तरी वाटतं. थँक्यू. आपल्या गाडी रुग्णालयामध्ये बनावट औषध अटक करण्याची गरज आहे थोडं. हे पहा, कुणाल कामरांनी तसं काही पाप केलेलं नाही. हे सरकार खोटं गुन्हा दाखल करतो. आता गद्दार आम्ही रोज म्हटलेले, मग आमच्यावर नाही कोणा गुन्हे दाखल केले, कामरावर का केले? आम्ही तर रोज भाषणात 10 वेळेस गद्दार म्हणतो. कामराच का लागला यांना? मला वाटतं कोर्टाने आदेश दिल्यानंतर पोलीस योग्य तो धडा अशा शिकवणाऱ्या म्हणणाऱ्याला देतील. पोलीस काय कोर्टापेक्षा मोठे नाही. मग माझं मत आहे की इथल्या
ट्रस्टची सगळी चुकी आहे. पूर्णपणे ट्रस्ट याला दोषी आहे. ट्रस्टच्या धोरणानुसार डॉक्टर वागत असतात. डॉक्टरांचं पर्सनल कोणतंही धोरण अशा हॉस्पिटलमध्ये नसतं. त्यामुळं डॉक्टर गैसासांपेक्षा सगळ्यात आधी या ट्रस्टवर कारवाई करावी असं माझं मत आहे. थँक्यू. आता बस आधी बसून आहे ना. काय बनावट औषध प्रकरणी गुन्हा दाखल झाला का? कोणावर? कंपन्यांवर ज्यांनी बनावट औषध. अरे त्या कंपन्याच नाही आहे. त्याच्या पुढचं सांगतो मी तुला. बनावट औषधाच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला ना, या कंपन्या उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा ॲड्रेस आहे. त्या तिथं नाहीच आहे. आणखी पुढचं सांगतो तुला मी त्याच्या. जीवाशी खेळ. असंच आहे ते. नाही आहे. तिकडे बी नाही. नाही आहे. हो गया ना हिंदी में. पाणी प्रश्नावर त्याचा पूर्ण तुम्ही केला. हाँ सर. ये जरा बोलो दे हिंदी में. हिंदी में बात कर रहा हूँ मैं. क्या बोलूं बताओ. ये आपका जो सर, ये कल जो आंदोलन शुरू होने वाला है, इसका रूपरेखा कैसी है? शिवसेना संभाजीनगर शाखा लबाडांनो पानी द्या इस बैनर के नीचे 1 महीने का आंदोलन करने जा रही है. शहर में पानी का प्रश्न बहुत बड़ा हुआ है. कल हम शहर में आंदोलन करेंगे. ये आंदोलन 30 दिन चलेगा. हम साइन की मुहिम लेने वाले हैं, ढोल बजाव करने वाले हैं, पानी की टाकी का पूजन करने वाले हैं, खाली बर्तनों का पूजन करने वाले हैं. और इस शहर में जो अभी 12 दिन 14 दिन को पानी है, वो सीमा कम होनी चाहिए. हमारी मांग है. जब हमारे मेयर थे, हम कारपोरेशन देखते थे, उस टाइम 2 दिन 3 दिन को पानी आता था. अभी 12 दिन 13 दिन 14 दिन को पानी आता है. इसलिए हमने ये आंदोलन खड़ा करने जा रहे हैं. हम शहर की जनता को आह्वान करेंगे, ज़्यादा से ज़्यादा जनता ने इसमें सहभागी होना चाहिए और इस शहर को पानी मिलने के जो प्रश्न है उसमें अपना हाथ बटाना चाहिए. सर, कहाँ से आंदोलन शुरू होने वाला है? ये आंदोलन एक जगह से नहीं होगा. शहर के पूरे 115 वार्ड में आंदोलन होगा. कल 4 जगह से शुरुआत होगी. धीरे 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 ये 115 वार्ड तक ये आंदोलन पहुंचेगा. इसमें आदित्य ठाकरे आने वाले हैं सर? बिल्कुल आदित्य जी ठाकरे इनके नेतृत्व में इस आंदोलन का समारोह होगा. अगले महीने में भव्य ऐसा मोर्चा हम निकालेंगे. जब तक अगर प्रश्न नहीं छूटा तो ये मोर्चा निकलेगा. अगर प्रश्न छूट गया तो मोर्चे की जरूरत नहीं पड़ेगी. पूरा शिवसेना स्टाइल आंदोलन है. शिवसेना पूरी ताकत लगा के जनता को साथ में लेके ये आंदोलन करेगी. पानी बिल्कुल जो 12 दिन 14 दिन है उसको हम बराबर कम लाएंगे. सर, ये वक्फ संशोधन बिल जो है, इसका देश भर में विरोध हो रहा है. शिवसेना ने भी इसका विरोध किए. कल सुप्रीम कोर्ट में इसकी सुनवाई हुई, तो क्या कहेंगे? मैं समझता हूँ जो कोर्ट में जो बाजू है उसमें हम बात नहीं करना चाहिए. लेकिन शिवसेना ने जो बाजू रखी थी उसी प्रकार का वक्तव्य कोर्ट ने किया है. थैंक यू. पानी को लेकर मुंबई में भी आंदोलन हो रहा है. पानी को लेकर जाओ मुंबई छोड़ दो. क्या बोलो. वक्फ बोर्ड के बारे में शिवसेना ने वक्फ के विधेयक को विरोध किया था. उसमें शिवसेना ने भूमिका रखी थी कि वक्फ में कोई गैर हिंदू नहीं होना चाहिए. अगर वक्फ में हिंदू गया तो मुस्लिम मुँह से मांगनी आ सकती है कि जो मंदिर है वहाँ पे भी कोई मुस्लिमों की नियुक्ति की जाए. इसी प्रकार की मांग आ सकती है. क्योंकि अगर वो वक्फ बोर्ड मुस्लिमों के लिए है, मस्जिद मुस्लिमों के लिए, तो उसका प्रशासन मुस्लिम ही देखेंगे. उसमें हिंदुओं की कोई ज़रूरत नहीं, ऐसा शिवसेना समझती है. और यही बाजू कल कोर्ट में सामने आई है. यही हमने धोखा बताया था कि इससे हिंदुओं को तकलीफ वक्फ के माध्यम से हो सकती है. ये देखो जिस प्रकार आंदोलन दबाया जा रहा है शिवसेना का, मुंबई में भी पानी का प्रश्न बड़ा बिकट हुआ है.
वहाँ शिवसेना आंदोलन कर रही है, लेकिन इस सरकार को आंदोलन नहीं चल रहा। लोकशाही मार्ग से आंदोलन करना हमारा काम है, वो हम कर रहे हैं। अगर सरकार ये दबाने की प्रयास करेगी तो और ताकत से आंदोलन खड़ा करेंगे। कुणाल कामरा को आप सुरक्षा मुहैया कराएंगे? वो हमारा काम नहीं, वो पुलिस देखेगी। चलो, थैंक यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।